आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब यांना विनंती करतो की या विशाल जनसमूहाला आपण या ठिकाणी संबोधित करावे. वडेट्टीवार साहेब. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुल गांधी साहेब, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विजयी करण्यासाठी आलेले भंडारा गोंदियातील देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, कारण तुम्ही देशभक्त आहात. उद्याच्या नवीन जुमलेबाज सरकारमधून या देशाला मुक्ती देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मी देशभक्त यासाठी म्हटलं की ज्या वेळेस ते स्वतंत्र होत होता, आज जे दिल्लीमध्ये बसले आहेत ते इंग्रजांचे पाय चाटत होते आणि ते आम्हाला देशभक्ती सांगतात की ज्यांनी त्याचं काम केलंय. आणि म्हणून जुमलों की सरकार लूट झूठ इनके खून में भरा है. रोज खोटं बोला, रोज नवीन जुमला पेरा. ही सरकार गरिबाची आहे. अरे ज्या सरकारमध्ये सोन्यावर 3% जीएसटी, आपण हिऱ्यावर 2% जीएसटी आणि ट्रॅक्टरवर अवजारावर 18% जीएसटी, हे शेतकऱ्याचा खुनी सरकार आहे, हे श्रीमंताचं सरकार आहे. आणि म्हणून राहुलजीने सांगितलं आहे, डरो मत. हामी राहुलजीना विश्वास देतोय. राहुल जी आपको विश्वास दिलाएंगे. विदर्भ के पहले पेश के 5 जगह कांग्रेस महाविकास आघाड़ी जीतेगी, यह हम विश्वास दिलाते हैं. बेवकूफ बनाने का धंधा उठा लिया इन्होंने. वो स्मृति ईरानी जी आती थी, बहनों कितनी महंगाई बढ़ा दिया, अब कहां गई है. 440 का सिलेंडर महंगा लग रहा था, 67 रुपए खाने का तेल महंगा लग रहा था, सिलेंडर पे आके बैठ जाती थी. अब पहले का कांग्रेस का सिलेंडर 440 में 14.5 किलोचा होता. एक बायको उचलत नव्हती, नवऱ्याला बोलत होती हो की सिलेंडर उचलू लागा म्हणून. आता 12 किलोचा झाला. बायको आमची बहीण उचलते आणि घेऊन जाते. सिलेंडरही हलका केला आणि पैशानी वजन केला. असा हा लुटारूचं सरकार आहे. याला आपण धडा शिकवला पाहिजे. वेळेचं बंधन आहे. राहुलजींना जायचंय. या नेत्यांनी देश दुभंगलेला देश या नेत्यांनी, आमच्या नेत्यांनी जोडलेला आहे. अरे गांधी नाम का डर दिन रात मोदी को सताता है. नींद में भी गांधी दिखते हैं, क्योंकि गांधी ने इस देश को बनाया है. गांधी ही देश को आगे ले जा सकता है, यह विश्वास हिंदुस्तान के जनता का है. और आता तुम्हाला एक शेवटचं सांगतो. पहिले 13 मध्ये 3 महिन्याचा इलेक्ट्रिकचा बिल येत होता. 2 बल्ब, 1 पंखा, महिन्याला 400चा बिल येत होता. हे भाजपवाले आलेत आणि 3 महिन्याचं बिल होतं ते महिन्यावर केलं. काल परवा 10% इलेक्ट्रिकचा बिल वाढवला. तेवढेच बल्ब आहेत, तेवढेच पंखे, पण आता बिल 1200चा येतो. ही महागाई आहे की सस्ताई आहे. आता पुन्हा अदानीचा मीटर येत आहे, स्मार्ट मीटर. जसा तुम्ही मोबाईल चार्ज करता तसा तो मोबाईल चार्ज केला संपला की मोबाईल बंद, तसंच होणार आहे उद्या. तो मीटर येईल आणि तो चार्ज संपला का रात्री 12 वाजता लाईट जाईल आणि मग बन्यान काढा आणि अंगणामध्ये येऊन हलवत बसा. ही पाडी तुमच्यावर येईल. तो मीटर गरागरा फिरणार आहे. गरागरा फिराल आणि मग तुम्ही गरागरा फिराल. आणि यासाठी सांगतो, बंदोबस्त करा. ये ऐसे जुमलेबाज आहे. शेवटचं एक शेर सांगतो.
सरकार अवाम को ऐसा बेवकूफ बनाई है, सरकार अवाम को ऐसी बेवकूफ बना रही है, आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है। ऐसे सरकार को हटाओ और काँग्रेस को लाओ, महाविकास आघाडी को लाओ अशी विनंती करतो। 2 नंबरवर पंजा आहे, 1 नंबरवर पापी आहे। 2 नंबरवर पंजा, 1 नंबरवर पापी। 2 नंबरची आमच्या प्रशांतची पंजाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। नाना भाऊ, बाळासाहेब, सर्व आमच्या लोकांचे हात मजबूत करा आणि राहुलजींना सांगा की हा देश राहुलजी आपके साथ है। विजयाची मुहूर्त या भंडारा गोंदियातून आपण सुरुवात करावी अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, सलाम वालेकुम, जय भीम, राम राम। राज्याच्या काँग्रेस